खुश तो बहुत हो गए तुम. हेलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. वी आर बॅक फायनली गाईज. अबे फणस कुठे गेले? घेऊन गेले. तेच सांगतो तुला, एक आपल्याला दिलंय ते. खराब ऑर्डर दिला आपल्याला. हा ब्लॉग चालू आहे मित्रांनो. आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो. ऑलमोस्ट 2 गोकर्णा नंतर आपण आता ब्लॉग चालू केलेला आहे. चाली इथले फणस गायब झालेले. ते वरचं पण काढलं काय? नाही, वरचं राहिलं. 122 फणस आलेले या झाडाला, जे की सगळे काढून टाकलेले. प्रियांश प्लीज वेट, डोंट मूव्ह अहेड. इफ यू मूव्ह अहेड यू गॉन. हे आता खेळू शकतो फुटबॉल. Guys, here is our bike. It's a very cute bike. It's a beast bike. It's a beast cute bike. And it's 2424. गाडीचा ब्लॉग मला, गाडी घेतलेल्या दिवशीचा ब्लॉग मला अपलोड करायचा, पण मला वेळ भेटत नाही ब्लॉग अपलोड करायला. चल रे संकल्प. ही अभिलाष असं का जाऊ? अभिलाष पेशंट. अभिलाष ए इकडे इकडे. ए प्रियस तू इकडे एक मिनिट. खरंच आहे, अरे खरंच इकडे. अभिलाष तू चल ना. चल म्हणजे कुठला आहे ये ना बाहेर. अभिलाष आणखी काय झालंय? गाडी घेऊन मेहुल, तुझं काय म्हणणं आहे? वरण भात. येस. आणि मेहुलचे फेमस आंबे आहे. मेहुलला जे खायचे आंबे ते संपलेले. फेमस आंबे कोणते रे? कोणते खायचे तुला? हापूस ना? हापूस का? त्याला बदाम तोतापुरी आंबे खायचे, जे की इथं अवेलेबल नाही, जे पुढे अवेलेबल आहे. असला असतंय, असला असतंय. अभिलाष काय झालं? आणि आपण ब्लॉगिंग परत चालू करायचं रिझन असं, कारण अभिलाष आता थोड्याच दिवसात काहीतरी येतोय. करतोय. नाही, अभिलाषच्या घराचं ओपनिंग आहे. अभिलाषच्या घराचं ओपनिंग आहे, त्याच्यामुळे आपण ब्लॉगिंग चालू केली परत. बाबा शायनिंग मारतो. सोम जगताप. सेकंड टाइम इन द ब्लॉग. हाफ प्राइस ब्रो, हाफ प्राइस. तेरे नाम मोडे शेल का काहीतरी चेंज होणार. सेम करून खूप दिल ने किया है सारा सनम. प्रियांश धरून पावभाजी इडली खाणं. प्रियांश लास्ट ब्लॉग मध्ये याला काय माहिती. नाही रे, जास्त चुकून व्हायरल होऊन जाईल ते. आता ब्लॉग मी आयुष वक्ताच्या चॅनलवर चाल आणि तिथे मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ दिसेल, तर हे दोन चेहरे दिसतील तुम्हाला. हे दोन चेहरे दिसेल. अभिलाष लय खुश आहे आज. अभिलाष माझा ब्लॉग चालू होणार नाही केला भाई ब्लॉग. मी असं मुठ्ठीत दाबून टाकला. कुठं बाय बाय. नको टाकू. पण ब्लॉगिंग चालू करायचं रिझन वेगळं आहे, कारण आता अभिलाष काहीतरी उत्साहित करतोय नेक्स्ट सॅटर्डे. नाही कसं वाटतं अभिलाष ब्लॉग मध्ये यायला? अभिलाष जेव्हापासून मेहुल जेवण आणायचं चालू केलंय तेव्हापासून जेवण खूप लवकर भेटायला लागले. मेहुल क्या है चीज का राज? आय डोंट नो ब्रो. आणि ब्लॉगचं कंटेंट जास्त नसणार आहे, कारण आम्ही खूप मन लावून काम करायला चालू केलंय आता. प्लीज टेक इट. हो, व्हेरी सर. नाही यार, आता का घुसतो का मध्ये? अभिलाष जुनी आठवण आहे आपल्याला. घेऊया आपण. घे ना अभिलाष. रत्लमी नाही आलं का? हे माहितीये का? हे बघ, रत्लमी नाही आलं. किती घेऊ? एक दे मला ब्रो. स्मेलच कसला भारी आला. 6-7. गाइस, डू यू रिमेंबर बूमर? काय बूमर? लहानपणी एवढं खाल्लंय लहानपणी. तुम्ही खाल्ले काय? खतरनाक खाल्ले. बचपन गया है उसमें पूरा. नॉस्टॅल्जिया होगा. घे ना 6 घे ना 10 घे, काय प्रॉब्लेम. प्रियांश पैसे भरणार, तेव्हा टेन्शन नाही आपल्याला. मित्रांनो, आपण दही खाणं बंद केलं, त्याच्यामुळे आपल्या त्या दुकानात जाणं पण बंद झालंय. आता काकडी गाजर खायला चालू केलं. थोडं हिरवगार पालेभाज्या नाही म्हणू शकत. जीवनात आमचं एकच जेवण खात चाललं. आता आम्ही वरण भात चालू केलं.
मी तर पांढरा वाटाणा हिरवा वाटाणा. अरे मेहुलला लय आवडतो वरण भात. मेहुलमुळे मी पण वरण भात चालू केला. वरण भात खायचं आणि 2 तास झोपायचं असा नारा आहे. परत गायब झाले रे पोरं. तिकडे गेले गजन इथं फणस होते मोठे मोठे आलेले. चाली इथं फांदी साले ही फांदी कधी पडू शकते बरं का. ही बघी डायरेक्ट दिसतंय ते हे झालेलं. पण त्याला बॉल मारून बघू आपण. गाईज इथं झाड आहे. इथं सगळं चांगलं आहे. इथं सगळं व्यवस्थित आहे. बघा तुम्ही किती मस्त वातावरण आहे. पण इथं प्रॉब्लेम असा आम्ही तर जेवायला बसल्यावर आहे ना जरा विषय होतो. पक्षी आहेत ना ते पक्षी कार्यक्रम करून जातात. 2 वेळेस प्रियांश आणि 1 वेळेस प्रसाद घावलेला आहे त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे जरा विषय तो आलाय प्रियांश तिकडनं. ये तुझा व्हिडिओ टाकणार आहे मी स्पेसिफिक वाला. यू आर हँग आउट विथ दॅट बर्ड. प्रियांश हा प्रियांशला विचारलं पाहिजे की काय काय गोष्टी चालतील काय काय गोष्टी नाही चालणार ब्लॉग मध्ये टाकलेला. तिथं प्रियांशला राग येतो परत नंतर. आणि पोरं फुटबॉल खेळायला जास्त येतं ऑफिसमध्ये. बघा जेवायच्या अगोदर फुटबॉल जेवायच्या नंतर आहे फुटबॉल. प्रसाद मी तुला असंच धरतो तुला बघ. प्लीज डोंट कॅप्चर माय सेल्फ. नो पेन नो गेनच्या वरच घेतो मी तुला. पेन नो गेन ना. कोणाला बघतोस प्रियांश. हे बघ होणारी गोष्ट होती त्याला कोणी थांबू नाही शकत. 2 वेळेस तुझ्यासोबत झाली 1 वेळेस माझ्यासोबत झाली. एकदा माझ्यासोबत होता हा याच्यासोबत थोडी होता वाचली. वाचली. लाईफ इज व्हेरी अनसर्टन. ती आपली गाडी तिथं. आता आपल्याला शिवाय यार ऊन मेहुल ज्या दिवशी आपण गाडी घेतली त्या दिवशी मेहुलनी पण गाडी घेतली. मेहुल गाडी कुठे तुझी. नाही आणली आधी जाणतो. उद्या घेऊन ये आपल्या ब्लॉग मध्ये टाकायचे. आणि अभिलाष काय कसं आहेस. हो पावभाजी आलेली आहे मित्रांनो. इथं जीव तोडून खेळू शकतो इथं. जीव तोडूनच खेळ. आणि ते बघ ती वरची भांडी तुटाय. काहीच भेटूया आपण जेवण झालं आता मस्त पोट भरून जेवण करू. हे आपल्या एकदम जबरदस्त आहे काहीतरी. इडली सांबार चटणी सांग ना 5 TB स्टोरेज फ्री कसं काय भेटू शकतो कोणाला. मला जिओचं कार्ड आहे म्हणून 18 महिन्यासाठी 1.5 TB भेटलं होतं ते माहिती आहे मला. ते माझ्याकडे पण आहे. ते मीच ऍक्टिव्हेट केलं होतं. पण हे 5 TB आलं कुठून. ते मी फुकटमध्ये वापरतो माझं. मी जेव्हा आपले फुटेजेस 2 GB आहे का मग 2 GB आहे का. नाही एकच आहे सिंगल सिम युजर आहे मी. संकाला आपल्याला पण आणि- 2 TB पाहिजे. काही आणि शोध आता ठीक शोध लाव आहे काही ठीक आहे 2 सिम जरी राहिलं तर 1.5 TB 1.5 TB 3 TB. गाइस तुम्हाला कोणाला माहित असेल 5 TB जिओ ना गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्हचं 5 TBचं स्टोरेज कसं काय मध्ये भेटतं मला जरा सांगा. म्हणजे मी पण नियोजन करतो म्हणजे मला पण ब्लॉग बनवायला इझी पडेल. ब्लॉग बनवतो पण ब्लॉग अपलोड करायला लई जीवर येतं. जिंदगी भरतं जीवर तर ब्लॉग बनवत एडिट करा हे करा ते करा त्याचं अर्ध आयुष्य जातं माझं. उन्हाळा संपूस तर मँगो आईस्क्रीम सगळं संपून टाकायचं. सगळं मँगोचं स्टॉक संपून टाकायचं. सो 5 TB स्टोरेज पाहिजे मला. हे प्रण वायाने जाणार. त्याने ठरवलेलं आहे अख्ख्या मँगो आईस्क्रीम तो संपवणार आहे उन्हाळा संपूस तर. पुण्यातल्या का पुण्यातल्या कमी पडल्या तर मग तो अलिबागला जावं लागणार. अलिबागला चाललो ना. हो बरं झालं लक्षात दे बस. ते गाईज कंटिन्यू वर्क विल मेट आफ्टरवर्ड्स 4 PM ॲट चाय. Hello guys, welcome back to the channel. This man also very mazak today. Only full support right. Yes, full support. बघा जेव्हा प्रियांशला मदत हवी असते व्हिडिओ बनवायला आम्ही मदत करतो पण प्रियांश आमची मजा घेतो. दे. हे दिवस आले आमचं. अभिलाषला काय मध्ये घेतो. अभिलाष काय सासरा ऐकता. अमिताभ NFS कॅम्पेनचा हे ना. अमिताभ Guys, it's 4 PM and बकचोदी चालू झाली. चला लेट्स फुटबॉल अप्रूव्ड. अरे आपलं कामच असं ना डिझाईन अप्रूव्ह होऊन जाते. व्हेर इज द फुटबॉल असा मारला होता की तो डायरेक्ट मुक्काम पोस्ट झालेला आहे. इथं Guys, it's 4 PM now.
इट्स टाइम. मी दिसतोय याची गाडी फुटती म्हणलं आज. आज मार तू. डायरेक्ट सिनियर डेप्युटीला हाणलंय तू. लक्षात ठेव कॅप्चरिंग आज याची गाडी सुटणार आहे. ते कपाळा नको आणू त्याच्या. येस ब्लॉगिंग चालू केली सर. सागर सर काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? गाडी फुटेल फुटबॉल फुटेल गाडी. यू आर कॅप्चर्ड परफेक्टफुली. This is not possible because Patrick Gawali. नाही चालला. काढला. ओ माय अरे बघा ना तुम्ही जरा रे, इथे किती लोक उभे आहेत. कॅप्चरिंग सेकंड्स. जमा बॉल जमा. प्रसाद होय प्रसाद. ते सोडणार. What is that? Ayush Bhakte? Oh, it's yes. Oh, please. What are you trying to do, bro? Oh, what a manager is doing. Let's go lightweight. We are tired of designing so much. तो lightweight आहे सध्या. Guys, it's 6:30 and it's time to go home. का पोरं पा. 31. अरे लाजा वाटू दे, लाजा वाटू दे. सोड. बाय अभि. ब्लॉग बघ, खूप दिवसांनी ब्लॉग टाकते बघशील. ओ यस इज 2. थांबला नाही पाहिजे, लगेच निघाला पाहिजे तू. ब्लॅक शीट्स बाय ब्रो. व्हॉट द प्रॉब्लेम? घेऊन येतो तेव्हा मला म्हणत पण नाही झालं काय यंत्र का. आता बघा आज मेट्रोने आला दोन तू चलना लवकर चलना. अभिलाष लवकर चल म्हणतो तेव्हा म्हणतो पाणीपुरी खायची आहे. काही सिनियर बिनियरची रिस्पेक्ट आहे का नाही? हा कोण सिनियर? हा संकल्प. जेव्हा मी म्हणतो लवकर चल तेव्हा म्हणतो पाणीपुरी खायची असते. आता मी पण म्हणणार मला पण. अलीगड 10 मिनिट झाले जिमवरून येऊन. 10 मिनिट झाले ऑफिसवरून येऊन. लय दिवसाने ब्लॉगिंग करते त्याच्यामुळे मला कळत नाही काय बोलावं काय नाही. ऑफिसवरून आलो, जेवणाचं वगैरे तयार आहे. तर जिमला जायचं चालत चालत. स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी चालत जावं लागतं. तिथून आलं का जेवायचं, परत जेवण गरम करून जेवून घ्यायचं आणि विषय संपला. डन फॉर द डे. भेटूया आज, बघू जिममध्ये काय. आज मंडे, आज काय मारलं पाहिजे विचार करतो मी. चेस्टच मारलं. जिममध्ये कोणी नसल्यामुळं एकदम प्रॉपर वर्कआउट झालं. एकदम निवांत असं वाटलं की वा काय दिवस होता. अप्पर चेस्टचे 2 सेट मारून लोअर चेस्टच्या मशीनवर आपण उतरलो डायरेक्ट. आणि त्यानंतर ट्रायसेपची एक्सरसाइज मारून पोरं जरा येडे चालू करत होते. बघा तुम्ही. हा बघा विशाल. बघा आमचे विशाल सर. आणि पुशअप्सचा थोडा विचित्र कारणा बघून आपण उडी मारली डायरेक्ट ट्रेडमिलवर. आणि आजचा वर्कआउट एकदम विषयामध्ये संपवला. आणि दररोज एक उंच बिल्डिंग बघून आपण घरी जातो, जी की DY पाटीलची 200 फुटाची बिल्डिंग. आजचा ब्लॉग करूया एंड. बाय, गुड नाईट.